सुमन कल्याणपूर मराठी भावसंगीतातील एक ओजस्वी स्वरांचं मधुर चांदणं झिरपत जावं तसं त्यांचं गाणं. त्यांच्या निधनानं अति दुःख झालं. असंख्य गाणी डोळ्यासमोरून तरळत गेली. ही एक स्वरमयी भेट, आदरांजली म्हणून. बालपणी हे गाणं सतत कानावर पडायचं. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. त्या काळी जुनी गीतं आकाशवाणीवर लागायची आणि प्रातःकालीन हे गीत होतं. सकाळी लागायचं हे गाणं आणि मग नाव गायिकेंचं यायचं. मग त्यात सुमन कल्याणपुरी हे नाव प्रथम आलं डोळ्यासमोर. आणि हे पण गाणं आकाशवाणीत त्या काळात लागायचं, म्हणजे खूप गाजलं होतं. सर्व आया बाया मध्ये हे गाणं खूप फेमस होतं आणि त्या त्यांच्या नातवांना किंवा आपल्या मुलांना गायच्या. किती वात्सल्य होतं ना ह्या गाण्यामध्ये. आणि त्या आवाजात पण, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. अजूनही या अंगाईची गोडी तशीच आहे. आणि त्या काळात सुलोचनांवर चित्रित झालेलं ते गाणं पण मला खूप आवडायचं. लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू, इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू, थांब तू. शालेय जीवनात मग अनेक स्पर्धांमधून काही गाणी त्यांची गायलेली चांगली आठवतात. त्यातलं केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघनभी सोडला ग धीर असेल. किंवा मग झिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात प्रिया विनोदास वाटे रात. रिम झिम झरती श्रावण धारा. अतिशय सुंदर ही अशी गाणी होती. आणि अजून एक गाणं होतं, ते फार रेअर आहे, पण ते पण स्पर्धांमधून चांगलं चालायचं. वाऱ्यावरती घेतल केरी, गात चालल्या जललहरी. वाऱ्यावरती घेतल केरी. अनेक कार्यक्रमातून किंवा स्पर्धातून सादर होणारी त्यांची बरीचशी गीतं असायची. दारी पाऊस पडतो, राणी पारवा भिजतो, आला ग सुगंध मातीचा, बघ पागोळा गळती, थेंब अंगणी नाचती, आला आला ग सुगंध मातीचा. हे भावस्पर्शी गीत असेल. किंवा मग पाखराचा दूर देशी, सांग माझा निरोप माझ्या साजना. किंवा नाविका रे वरावा हे रे, डौलान हाक जरा आज नाव रे, नाविका रे. हे नितांत सुंदर गीत आहे आणि खूप सुंदर वर्णन आहे ह्याच्यामध्ये. आणि अशाच सुंदर अर्थांची, भावप्रवाही आणि पेलण्यास अवघड अशी त्यांची काही गीतं होती. पेलण्यास अवघड म्हणजे हरकती, त्यातील चढ उतार आवाजातील, त्याच्यामुळे रियाज लागायचं त्या गाण्यांना. ते त्यापैकी शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुला परी. शब्द शब्द जपून ठेव,
बकुळीच्या फुला परी, ते असेल. किंवा मग तुला ते आठवेल का सारे, तुला ते आठवेल का सारे, दवात भिजल्या जुई परी हे मन हळवे झाले, तुला ते आठवेल का. अशी सुंदर गीते ही शब्दस्वरांची साथ नेहमीच बरोबर होती. एक सुंदर स्वरांचं विश्व असावं आणि त्यात आपण आणि सुमनताईंचा आवाज असावा असं कायम वाटत आलेलं आहे. भक्तिगीतं पण त्यांची खूप छान छान आहेत आणि लहानपणापासून ती गाऊन झालेली आहेत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. कार्यक्रमाच्या प्रारंभी हे गीत असायचंच. किंवा मग ती एक भूपाळी आहे, तुझ्या कांती सम रत्न पताका होय पूर्व दिशी झळकती, अरुण उगवला प्रभात झाली उठ महागणपती. अशी आविट भक्तिगीतं होती. खूप दिवसानंतर म्हणतीये हे तुझ्या कांती सम. त्यानंतर एक तारी सूर जाणे, श्रीहरी जय श्रीहरी असेल. किंवा मग आकाश पांघरोनी जग शांत झोप रे, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. किंवा दिनाचा कैवारी दुखिता सोयरा, मुला माणसात माझ्या विठ्ठल साजीरा. आणि खेडोपाडी कुठे गायला जाणार हे गीत सगळ्यांनाच खूप माहिती आहे. देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी आगळा, देव माझा विठू सावळा. लहानपणी रेडिओवर ही आविरगुडीची गीतं कानावर पडायची आणि दिवस धन्य व्हायचा बरं. आणि ह्या सगळ्यातलं माझं खूप आवडतं ते मला फार आवडतं. क्रूर क्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा, नेऊ नको माधवा अक्रूरा, नेऊ नको माधवा. किती सुंदर चित्रण आहे. अक्रूर जेव्हा गोकुळात श्रीकृष्णाला घ्यायला येतो तेव्हा मग नेऊ नको माधवा, म्हणजे डोळे पाणवतात हे भक्तिगीत आजही ऐकलं तरी. आणि अनेक मनमोहक खारकीतींनी नटलेली त्यांची गाणी ना, मराठीत भावसंगीत जे आहे एक लक्षणीय प्रभावी बेट ठरलं ते. जिथे सागरा धरणी मिळते असेल त्यात त्यांनी वाट बघणारी अभिसारिका खूप छान रेखाटलेली. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते अशी म्हणणारी असेल. किंवा घाल घाल पिंगावार माझ्या परसाद, माहेरी जा सुवासाची कर बरसात अशी सासूरवाशी नसेल. किंवा कशी गवळण राधा बावरली, बावरली कशी गवळण राधा बावरली ही गवळण असेल. किंवा मग लिंबोणीच्या झाडामागे ही अंगाई असेल. आणि एक विरहगीत खूप छान आहे त्यांचं. सांज आली धुरातून क्षितिजाच्या गंधातून, सांज आली
विरगीत असेल किंवा मग उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी निजलेले अजूनही हे बालगीत असेल. सर्व पाऊंसची गाणी त्यांनी अतिशय छानपैकी गायलेली आहेत. त्यात ही मराठी गाणी मी नेहमी गायलेली आहेत आणि आज मराठीचं घेऊया असं वाटलं. हिंदीचं सेशन दुसऱ्या पार्टमध्ये मी घेईन. अजून त्यांच्या आवडत्या गीतांपैकी रात्र आहे पौर्णिमेची तू जरा येऊन जा जाणीव थकल्याची वांझा एकदा ऐकून जा. अशा छोट्या छोट्या हरकती अतिशय सुंदर आणि मोहक घ्यायच्या त्या प्रत्येक गीतातल्या हरकती. किंवा नवीन आलं होतं त्यांचं हे भावगीत, फार कमी जणांना माहिती पण खूप छान आहे. ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणार त्या नाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे. ही वाट कुणी मंतरली. अशी असंख्य मराठी गाणी आहेत. एवढी मला आठवली. तुम्हाला जी आठवतील ती कॉमेंटमध्ये जरूर लिहा.